जय शिवराय मित्रांनो 14 मार्च 2024 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून तुकडेबंदी तुकडे जोड कायद्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि या नवीन नियमानुसार नवीन कायद्यानुसार आता राज्यातील शेतकऱ्यांना 5 गुंठ्यापर्यंतच्या जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करता येणार आहेत। तर मित्रांनो नेमका याच्या संदर्भातील हा कायदा नेमका काय, याच्यासाठी अर्ज कसा करायचा, कोणत्या प्रयोजनासाठी या जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करता येणार आहेत, याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो यापूर्वीच राज्य शासनाच्या माध्यमातून तुकडेबंदी कायद्यामध्ये बदल करण्यात आलेला होता, ज्याच्यामध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आलेलं होतं, ज्याच्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना बागायत क्षेत्रासाठी 10 गुंठ्यापर्यंतच्या जमिनीची खरेदी विक्री तर जिरायत क्षेत्रासाठी 20 गुंठ्यापर्यंतच्या जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी मंजुरी देण्यात आलेली होती। मात्र याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर राज्यातील शेतकरी असतील, नागरिक असतील, यांना घरकुलाची बांधकाम असतील किंवा शेतामध्ये एखादं घर बांधायचं असेल किंवा आपण जर पाहिलं तर बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना शेतरस्त्याचे वाद असतात। एखाद्या शेतकऱ्याला त्या शेतरस्त्याची जी जमीन असेल ती जमीन खरेदी करून आपला रस्ता खुला करायचा असतो किंवा याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर विहिरीचं खोदकाम असेल, विहिरीसाठी जागा लागते, अशा जागा सुद्धा गुंठ्यामध्ये 2 गुंठ्यामध्ये असतात आणि या सर्व प्रयोजनासाठी तुकडेबंदी कायद्यामुळे या छोट्या तुकड्यामध्ये किंवा गुंठ्यामध्ये जमिनी खरेदी विक्री करता येत नव्हत्या आणि या सर्वांवरती आता या कायद्यामध्ये केलेल्या बदलामुळे एक मोठा मार्ग निघालेला आहे। मित्रांनो याच्यासाठी 14 मार्च 2024 रोजी कायद्यामधील बदल करण्यात आलेला आहे, ज्याला आता मुंबई तुकडेबंदी तुकडे जोड कायद्यामधील नवीन सुधारणा नियम 2024 असं नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। मित्रांनो या 14 मार्च 2024च्या मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा नियम 2024च्या अंतर्गत शेतकऱ्यांना, नागरिकांना शेतरस्ता, घरकुल किंवा विहिरीसाठी प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र खरेदी विक्री करावयाचे असल्यास त्याला जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घेणं बंधनकारक असेल आणि जिल्हाधिकाऱ्याची मान्यता असलेल्या त्या क्षेत्राची खरेदी विक्री आता करता येणार आहे। याच्यानुसार विहिरीसाठी जमीन हस्तांतरण अर्जासोबत भूजल सर्वेक्षण व विकास अभिकरणाचे नाहरकत प्रमाणपत्र, विहीर खोदण्याची परवानगी, आवश्यक असलेल्या जमिनीच्या भू सहनिर्देशक जोडावा, विहिरीसाठी कमाल 5 गुंठे क्षेत्र असलेल्या जमिनीचे हस्तांतरण करण्यासाठी जिल्हाधिकारी मंजुरी देतील। खरेदी विक्री वेळी जिल्हाधिकाऱ्याचा आदेश देखील याच्यासोबत जोडावा लागणार आहे। जमिनीच्या विक्री खतानंतर विहिरीच्या वापराकरता मर्यादित अशी सातबाऱ्यावरती नोंद केली जाईल। शेतरस्त्यासाठी जमीन हस्तांतरण करण्यासाठी अर्जासोबत शेतकऱ्यांना प्रस्तावित शेतरस्त्याचा कच्चा नकाशा, ज्या जमिनीवरती रस्ता प्रस्तावित आहे त्या जमिनीचे भूसनिर्देशक चतुर्सीमा, ज्या रस्त्याला तो जोडण्यात येईल त्याच्या जवळील विद्यमान रस्त्याचा तपशील, अशा प्रकारची माहिती अर्जासोबत द्यावी लागणार आहे। अर्ज प्राप्त झाल्यानंतर ज्या जमिनीवरती शेतरस्ता तयार होणार आहे त्या जमिनीच्या व त्याच्या लगतच्या विद्यमान रस्त्याशी असलेल्या जोडणीच्या भूसनिर्देशकाच्या अंतर्भाव असलेल्या तहसीलदाराचा अहवाल जिल्हाधिकारी मागवतील। त्या अहवालानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी या रस्त्यासाठीच्या ज्या खरेदी विक्रीच्या जमिनीला मंजुरी दिली जाईल आणि खरेदीनंतर सातबाऱ्यावरती त्याची नोंद इतर हक्कमध्ये केली जाणार आहे। याचप्रमाणे केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या जे काही घरकुल योजना राबवल्या जातात अशा घरकुल योजनेच्या अंतर्गत जर एखाद्याला घर बांधकाम करायचं असेल तर 1000 चौरस फुटापर्यंत जमिनीचं हस्तांतरण करण्यासाठी सुद्धा जिल्हाधिकारी परवानगी देतील। 1 वर्षासाठी ग्राह्य असणार आहे। याच्यामध्ये जर अर्जदाराला काही उशीर झाला त्याच्या विनंतीनुसार पुन्हा 2 वर्षापर्यंत मुदतवाढ घेता येणार आहे, पण त्या काळामध्ये संबंधित कारणासाठी जमिनीचा वापर न झाल्यास ती मंजुरी रद्द केली जाईल आणि पुन्हा नव्यानं मान्यता हवी असल्यास शेतकऱ्याला नव्यानं अर्ज करावा लागणार आहे। मित्रांनो याच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला एक विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा लागणार आहे। या अर्जामध्ये शेतकऱ्यांना त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती द्यावी लागेल। विहिरीसाठी किंवा शेतरस्त्यासाठी अथवा ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत घरकुलासाठी जमीन हस्तांतरण करण्याचा अर्ज प्रति जिल्हाधिकारी आपल्या जिल्ह्याचं नाव, त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं नाव, राहणार, तालुका, जिल्हा, महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध आणि एकत्रीकरण करण्याबाबत नियमाच्या 27च्या तरतुदीनुसार विहिरीसाठी, शेतरस्त्यासाठी, घरकुलासाठी जमीन विकण्यास परवानगी देण्याची विनंती करत आहे आणि याच्यामध्ये जमीन विकणाऱ्या व्यक्तीचं नाव, जमीन खरेदी करणाऱ्या व्यक्तीचं नाव, पत्ता, जमिनीचं वर्णन, गावाचं नाव, तालुका, जिल्हा, गट नंबर, विहिरीच्या बाबतीत असेल तर प्रस्तावित विहिरीचा किती फुटामध्ये व्यास असणार आहे, शेतरस्त्याच्या बाबतीमध्ये त्या रस्त्याची रुंदी किती असणार आहे, ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत घरकुलाच्या बाबतीत कोणत्या योजनेच्या अंतर्गत हे घरकुल आहे, हे सर्व माहिती याच्यामध्ये जोडायची आहे आणि या अर्जासोबत तपशील जे जोडायचे त्याच्यामध्ये भूजल सर्वेक्षण किंवा विकास अभिकरणाने दिलेलं नाहरकत प्रमाणपत्र विहिरीसाठी, याच्यासाठी 2 सहधारकाचं संमतीपत्र आणि याच्यानंतर जर जमीन वर्ग 2 भोगवटदाराचे असेल
तर सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी देखील याच्यामध्ये लागणार आहे। आणि याच्यामध्ये एक शेवट सहमती पत्र द्यायचे की आपण दिलेली माहिती सर्व बरोबर आहे, आपण दिलेल्या प्रयोजनासाठी जमीन ही आपण खरेदी करत आहोत आणि याच्या खाली अर्जदाराची सही करायची आहे। अशा प्रकारचा हा विहित नमुन्यातील अर्ज केल्यानंतर जे काही प्रयोजन असेल त्या प्रयोजनाबद्दलची माहिती घेतली जाईल। आवश्यकता पाहून त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्या 5 गुंठ्यामध्ये 2 गुंठ्यामध्ये गुंठ्यामध्ये जी काही जमिनीची खरेदी विक्री असेल ती विक्री करण्यासाठी परवानगी दिली जाईल, जी परवानगी 1 वर्षासाठी ग्राह्य असणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या करण्यात आलेल्या महत्त्वाच्या अशा कायद्यातील बदलामुळे राज्यातील गुंठ्यामध्ये खरेदी विक्रीसाठी प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना नागरिकांना एक मोठा दिलासा मिळणार आहे। मित्रांनो, हा कायदा याची जी काही PDF स्वरूपातील प्रत असेल ही तुम्हाला eGazette.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरती उपलब्ध होईल। याच्या संदर्भातील GR देखील राज्य शासनाच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेला आहे, तो देखील आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।